आज आपण लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी पालक भाजी कशी करायची ते बघणार आहोत. ही पालक भाजी आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत. वेगळी पालक शिजून घ्यायची गरज पडत नाही, त्यामुळं अगदी झटपट होते आणि खूप चविष्ट लागते. तर अशी ही चविष्ट डाळ पालक आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तुम्ही तेल किती टाकता त्याप्रमाणे यामध्ये तेल टाकू शकता. तर आता तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा. मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडा लालसर कांदा झाला की त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही ठेसूनसुद्धा घेऊ शकता. तर त्या टाकून घ्यायच्या. 2 चमचे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे हे खाताना भाजीमध्ये खूप छान लागतात आणि कुरकुरीत होतात. तर सुरुवातीला कांद्यासोबतच हे शेंगदाणे टाकून घ्यायचे, म्हणजे ते छान कुरकुरीत भाजल्या जातात. 2 मिरच्या मी कट करून हिरव्या यामध्ये टाकलेल्या आहे. 1 टमाटर बारीक चिरून यामध्ये टाकायचं. तुम्हाला यामध्ये आणखी काही भाज्या वगैरे टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. तर आता हे टमाटर आपलं मस्त सॉफ्ट झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे धना-जिरा पावडर टाकून घेतलेली आहे. 1 चमचा कस्तुरी मेथी यामध्ये टाकून घ्यायची आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. कोणत्याही प्रकारचा गरम मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मी इथं 2 चम्मच असं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. यामुळं भाजीला छान असा घट्टपणा येतो आणि जशी लग्नाच्या पंक्तीतली भाजी किंवा हॉटेलमधली भाजी होते त्या पद्धतीने ही भाजी तयार होते. त्यामुळं मस्त यामध्ये थोडं बेसन टाकून घ्यायचं किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा यामध्ये टाकू शकता. तर आता हे मस्त या मसाल्यामध्ये आपण सर्व भाजून घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची आणि नंतर आपल्याला ही पालक टाकून घ्यायची आहे. तर मी इथं एक जुडी पालक छान असा धुवून चिरून घेतलेला आहे. हा पालक या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त परतवून घ्यायचा आहे, म्हणजे हा छान असा परतवला जातो आणि नरम होतो. तर मस्त नरम करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं पालक हा नरम झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. तर मी इथं तुरीची डाळ 1 वाटी मस्त अशी धुवून घेतलेली आहे. तर ही तुरीची डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे. यामध्ये तुम्हाला थोडी हरभऱ्याची डाळ टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. ही डाळ यामध्ये टाकल्यावर थोडी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे या डाळीला पूर्ण तिखट, मीठ छान असं झोंबलं जातं. तर आणखीनच ही डाळ छान चविष्ट होते. तर मस्त अशी यामध्ये मी परतवून घेतलेली आहे आणि थोडं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं. तर आता तुम्हाला किती पातळ, घट्ट हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे. इथं मी 1.5 ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही 2 ग्लाससुद्धा पाणी टाकू शकता. म्हणजे तुम्हाला आणखीनच पातळ हवी असल्यास तुम्ही 2 ग्लास पाणी टाका. नाहीतर शिजल्यानंतर तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता. तर आता आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर छोटं कुकर असल्यामुळं हे लवकर होतं आणि याच्या मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. 2 शिट्ट्यामध्ये जास्त डाळ गलगल अशी शिजत नाही. तर मी इथं 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि आपली डाळ बघू शकता खूप मस्त झालेली आहे आणि घट्टसर झाली. तुम्हाला जास्त पातळ करायची असेल तर यामध्ये तुम्ही आत्ता पाणी टाकू शकता आणि थोडं गॅस लावून थोडी उकळी येऊ देऊ शकता. तर अशी ही भाजी आपली मस्त लग्नाच्या पंक्तीतल्यासारखी तयार झालेली आहे किंवा हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही भाजी खाल त्याची चव अशीच लागते. तर अशा पद्धतीची ही भाजी खूप छान आणि चविष्ट होते. सर्वजण आवडीने खातील इतकी मस्त होते. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.